5 वर्षापूर्वी आपल्या प्रभागात एक नगरसेवक निवडून आला। त्यावेळी अनेक आश्वासनं देण्यात आली होती। चांगले रस्ते, स्वच्छता, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन सुधारणा आणि विविध विकास कामं। पण प्रत्यक्षात त्यातील किती पूर्ण झाली? नगरसेवकाने आपल्या प्रभागात किती निधी मिळवला आणि तो कुठे खर्च केला? आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपण याचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नगरसेवकाच्या कामाचा आढावा कसा घ्यायचा? तर कोणत्याही नगरसेवकाच्या कार्यकाळाचा आढावा घेण्यासाठी खालील 3 गोष्टी तपासल्या पाहिजेत। नगरसेवकानं दिलेली आश्वासनं आणि प्रत्यक्षात केलेली कामं। दुसरी गोष्ट म्हणजे सरकारकडून मिळालेला निधी आणि त्याचा वापर। ही माहिती मिळवायची कुठून आणि सत्य पडताळणी करायची कशी? तर नगरसेवकाने काय आश्वासनं दिली आणि प्रत्यक्षात काय केलं हे जर पाहायचं असेल तर एखाद्या नगरसेवकाने दिलेल्या आश्वासनांची सत्यता तपासण्यासाठी त्याच्या जुन्या प्रचार सभांचे व्हिडिओ, घोषणापत्र आणि वर्तमानपत्रातील बातम्या याचा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे। कुठे शोधायचं? तर नगरसेवकाच्या सोशल मीडिया पोस्ट आणि निवडणूक वचननामा यामध्ये तुम्ही ही माहिती बघू शकता। स्थानिक वृत्तपत्रातील बातम्या आणि जाहिराती, त्यासोबतच महानगरपालिका किंवा नगरपालिका वेबसाईटवरील अधिकृत अहवाल देखील तुम्ही बघू शकता। जर आश्वासनं फक्त कागदावर राहिली असतील आणि प्रत्यक्षात काहीच काम झालं नसेल तर नागरिकांनी नगरसेवकाला जाब विचारणं गरजेचं आहे। नगरसेवकानं किती निधी मिळवला आणि कुठे खर्च केला हे कसं बघायचं? तर नगरसेवकांना मुख्यतः 2 प्रकारचा निधी उपलब्ध असतो। महानगरपालिका किंवा नगरपालिकेकडून मिळणारा वार्षिक निधी आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेष निधी, जो की आमदार खासदार निधी किंवा केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा निधी असतो। महापालिकेकडून प्रत्येक प्रभागाला ठराविक निधी मंजूर होतो। हा निधी रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, बगीचे, पथदिवे इत्यादी विकास कामांसाठी वापरला जातो। हे कुठे शोधायचं? तर महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर इथे नगरसेवक निधी वाटप किंवा प्रभाग विकास निधी याची माहिती दिलेली असते। जर तसं नसेल किंवा वेबसाईट नसेल तर RTI म्हणजे माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल करून देखील तुम्ही या निधीच्या वापराची माहिती मिळवू शकता। जर निधीच्या वापराची माहिती उघड मिळत नसेल तर RTI अर्ज करून ती मिळवता येते। स्थायी समिती किंवा नगर परिषद बैठकांचे अहवाल देखील तुम्ही मागवू शकता। येथे कोणत्या प्रकल्पांना किती निधी मंजूर झाला आणि किती खर्च झाला याची नोंद असते। जर नगरसेवकाने निधी मंजूर करूनही प्रत्यक्षात काम केलेलं नसेल तर त्याच्या जबाबदारीबद्दल नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे, ते गरजेचं आहे। निधी मंजूर झाला तरी काम अपूर्ण असेल तर काय करायचं? अनेकदा निधी मंजूर होतो पण कामे अपूर्ण राहतात। यासाठी पुढील उपाय आपण करू शकतो। पहिलं म्हणजे प्रत्यक्ष जागेची पाहणी करा। दिलेल्या निधीच्या तुलनेत काम झालं का ते तपासा। महापालिकेच्या वेबसाईटवरील अहवाल तपासा। निधी मंजूर दाखवला जातो पण प्रत्यक्षात काम होत नाहीत का ते बघा। स्थानिक लोकांचे अनुभव जाणून घ्या। निधी वापरून जे प्रकल्प पूर्ण झाले आहेत त्यांचा लोकांना खरंच फायदा झालाय का हे नागरिकांनी तपासलं पाहिजे। जर निधी मिळूनही विकास कामं झाली नाहीत तर नागरिकांनी RTI अर्ज म्हणजे माहितीच्या अधिकारात किंवा जनहित याचिका किंवा स्थानिक प्रशासनाकडे तक्रार दाखल करणं गरजेचं आहे। नगरसेवकांच्या कामाची सत्य पडताळणी कशी करायची? तर गेल्या 5 वर्षात झालेल्या प्रकल्पांची यादी मिळवू शकतो आपण। त्या प्रकल्पांच्या प्रत्यक्षात स्थळाची पाहणी करा, तपासा की ज्या ठिकाणी निधी खर्च झाल्याचं दाखवलं गेलं तिथे खरंच काही सुधारणा झाली आहे का? सार्वजनिक बैठकीत किंवा सोशल मीडियावर नगरसेवकाला प्रश्न विचारा। नगरसेवकाचा 5 वर्षाचा हिशोब घेणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। जर निधी योग्य ठिकाणी वापरला नसेल तर नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे। तुमच्या भागातील नगरसेवकानं किती निधी खर्च केला याची माहिती मिळवा। प्रभागातील विकास कामांचा आढावा घ्या आणि नगरसेवकाला उत्तरदायी धरा। या व्हिडिओद्वारे इतर लोकांनाही जागरूक करा आणि माहिती शेअर करा। तुमच्या नगरसेवकाने गेल्या 5 वर्षात काय केलं? तुमचं मत खाली कमेंट नक्की करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।